विषय असा आहे की दुबार नाव असणं यात अत्यंत स्वाभाविक असतं. कधी कधी आपण एका ठिकाणी जातो, दुसरीकडे परत दुसरीकडे राहायला गेलं की तिकडे सुद्धा नाव नोंदवलं जातं. परंतु यातली गंभीर बाब अशी आहे की एकाच व्यक्तीचे 2-2 आय कार्ड आहेत, काही लोकांचे तर 3-3 आय कार्ड आहेत. आता मुळामध्ये एक आय कार्ड असेल तर दुसरं आय कार्ड इश्यू होत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. परंतु ते किती खोटं आहे यातल्या पुराव्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. एकाच व्यक्तींचे 2-2 नावं आहेत, 2 आय कार्ड आहेत, 3 आय कार्ड आहेत आणि त्या याच्यावरती मी परवाच्या दिवशी ऑब्जेक्शन त्यांना सबमिट केलेलं आहे आणि विनंती केली निवडणूक आयोगाला की तुम्ही हे नावं सगळे डिलीट करा. एक कुठलंही ठेवा, त्यांचं काही हरकत नाही. परंतु ते डिलीट करण्याच्यासाठी फॉर्म 7 भरावा लागतो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तो तुम्ही भरून दिला पाहिजे. मी कसा भरून, माझं ऑब्जेक्शन आहे आणि मी त्यांना त्या ठिकाणी माझं ऑब्जेक्शन मी सबमिट केलेलं आहे. नावं 2 असते तर असं असतं की एका दोन वेगवेगळ्या व्यक्तींची नावं एकसारखे असू शकतात. फोटो एकच आहे, व्यक्ती एकच आहे, त्यामुळे नाव डिलीट करण्याचं काम पूर्णपणे निवडणूक आयोगाचं आहे. त्यांना विनंती केलेली आहे. काल त्यांनी माझे ऑब्जेक्शन नोंदवून सुद्धा घेतलेले आहेत. परंतु अजून तरी ती प्रक्रिया त्यांनी चालू केली की नाही केली याच्याबद्दल त्यांचं माझ्याशी काही कम्युनिकेशन झालेलं नाही आहे. धोका काय दिसतो? धोका असा आहे की अत्यंत, आत्ता आपण लोकसभेचं इलेक्शन पाहिलं, म्हणजे मागच्या वेळेस आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं उदाहरण देते. भोसरी मतदारसंघामधनं सुलभा उबाळे लढल्या होत्या, त्या 1200 मतांनी पडल्या होत्या अवघ्या विधानसभेला. आता अमोल कीर्तीकरांचं उदाहरण पाहिलं, 46 मतांनी ते पडलेत, म्हणजे 1 मतापासून 46 मतांवरती विजय झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये 7000 मतदान हे फार मोठा आकडा आहे, एका विधानसभेचा निकाल बदलवू शकतं. आणि म्हणून माझा आरोप आहे की जो व्यक्ती वारंवार या ठिकाणी निवडून येतो त्याच व्यक्तीच्या आशीर्वादाने अशी नावं या ठिकाणी किंवा अशा प्रकारची नावं आणि आयडेंटिटी कार्ड इश्यू झालेली आहेत. अण्णा बनसोडेंवर रोख आहे तुमचं? 100%. दुसरं कोणी असूच शकत नाही, कारण की ते या ठिकाणी सलग 10 वर्ष निवडून येत आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती आरोप करणं अत्यंत स्वाभाविक आहे की त्यांनीच त्यांच्या आशीर्वादानेच ते झालेलं आहे. म्हणून निवडणूक आयोग काय पावलं उचलेलं असं दिसतंय, कारण अंतिम यादीमध्ये नाही, माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला की हे त्यांचं काम आहे. मी उलट त्यांना त्यामध्ये मदत करते की निकोप यादी व्हावी म्हणून. परंतु आणि लोकशाही टिकवण्याच्यासाठी आपल्याला सुदृढ मतदार याद्या असणं फार गरजेचं आहे आणि ती सुदृढ यादी तयार व्हावी म्हणून मी प्रयत्न करते. नव्हे तर माझा विश्वास आहे की त्याच्यावर ते काम करतील. नाहीच केलं तर कोर्टाचं दार तर वाजवावंच लागेल.